हाय गायज, वेलकम टू माय चॅनल राणी शिंदे. कशा आहात? बरे आहात का तुम्ही सर्वजण? तर म्हणलं आता वेळ आहे आपल्याकडं, तर असं टाईम आहे, तर म्हणलं आता व्हिडिओ ब्लॉग शूट करू. असं मी तर दररोज मी फुल ब्लॉग तर मी संध्याकाळचे 8-8:30 दरम्यानच करत असते आणि अपलोड रात्री करत असते चॅनलवर माझ्या. म्हणलं आता वेळ आहे, माझे मिस्टरसुद्धा गेलेत बाहेर आणि आज आहे माझं शनिवार दुसरा उपवास. श्रावणातला शनिवार दुसरा आहे. तर म्हणलं अजून काही स्वयंपाकाला वेळच आहे, कारण की दुपारचा तर आहे काय नाही, आता डाळ किंवा काय भाजी करायची आहे. तर त्याच्यासाठी म्हणलं हे बघा माझं काम आवरून झाले. तिथं बघू शकता माझं मनी प्लॅन्ट बघा ना कसं छान येतं. इथं भांडी वगैरे झाले, फक्त आता काही तर स्वयंपाक करायचा आहे, डाळ किंवा भाजी. तर त्याच्यासाठी म्हणले आता वेळ आहे, तर आता बघू. म्हणलं आता आपल्याकडे वेळ आहे तर बघू, ब्लॉग तर शूट करू. असं तर दररोज करतच असते मी 8-8:30 वाजता. हे बघा ना माझ्या टी व्हीचं सिग्नलच गेलेलं आहे 2-3 दिवसापासून नुसतं नॉट अवेलेबल सिग्नल म्हणतात. काय माहिती, डिश तो एंटेना असतो ना आपल्या छत्री, त्याचा काय का प्रॉब्लेम झाला असेल पावसामुळे. ते एकदा जाऊन बघावं लागेल, कारण की वरती ओनरच्या वर टेरेस आहे ना, वर ओनर राहतात, त्यांच्या घरावरच वरच्या थर्ड फ्लोअरलाच टेरेस आहे. आता बघावं लागेल एकदा माझ्या मिस्टरांना सांगून की वर काय प्रॉब्लेम झाला आहे का छत्रीचा. त्याच्यामुळे सिग्नलच गेलं आहे 2-3 दिवसापासून. टी व्ही ऑन केलं तर नॉट अवेलेबल सिग्नल म्हणून दाखवतं आहे. म्हणजे चला असं भरपूर आपल्याकडे वेळ आहे, तर बघू म्हणलं ब्लॉग शूट करू. आणि काल मी मोठा व्हिडिओ शूट केलेला, ते आणलेलं आहे ना मी ट्रायपॉड. तर ते मी आणून बी 1 महिना 15 दिवस झालं, पण मला त्याची सेटिंगच कळत नव्हती. म्हणजे मोबाईल कसं बसवायचं तेच समजत नव्हतं. तर काल मी त्याच्यानं शूट केलेलं आहे, कारण की मी सांगितलेलं सुद्धा आहे की त्यात की मी आणलेलं आहे, ते मला जमत नव्हतं. तर आत्ता बघू म्हणलं, मग काल त्याच्यानं केलं तर मोबाईल एकदम चांगला स्टेबल होता. म्हणजे हलत नाही जुलत नाही, काय प्रॉब्लेमच नाही ना. आपण जर हातामध्ये जर मोबाईल घेऊन जर आपण व्हिडिओ शूट केलो ना, आता काही गोष्टीला आपण टर्न असं इकडे तिकडे करतो, तर ते मोबाईलसुद्धा असं होतं आहे की नाही. त्याच्यासाठी आता म्हणलं आता काय व्हिडिओ घ्यायचा आहे, तर पुन्हा बघू नंतर नेक्स्ट टाईम पुन्हा त्याच्यानंच मी व्हिडिओ शूट करणार आहे. आणि आता श्रावण स्टार्ट झालेला आहे, दुसरा शनिवार बी बघूच, तर आता दुसरा शनिवारसुद्धा कंप्लीट झाला. आता येणारा सोमवारसुद्धा दुसरा असणार आहे. तर आणखीन मला अजून आता गणपतीचं श्रावणातलं सगळं क्लीन करायचं आहे. पावसामुळं काय कपडे वगैरे काय धुवायला काढायचंच टेन्शन आहे, कारण की आपण नॉर्मल डेली यूजचे कपडे आपण काढतो तर तेच वाळायचं मुश्किल येतं. आणि आमच्या इथं जास्त आता फार जागासुद्धा नाही आहे गॅलरीमध्ये की कपडे जास्त घालायचे. म्हणलं तर खूप टेन्शन आहे. एक 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 करून रोज एखादी काढावं लागणार आहे मला धुवायला. आता बघू, उद्या आता संडे आहे, उद्या सगळं स्वच्छ करायचं, क्लीन करायचं आहे मला. घरातलं सुद्धा भरपूर असे कामं आहेत आता उद्यापासून मला. सगळं कपडे वगैरे गणपतीच्या अगोदर सगळं ओके व्हायला पाहिजे, कारण की गणपती बाप्पा ज्या दिवशी 14 सप्टेंबरला गणपती येतात त्या दिवशी हरतालिकाचा उपवाससुद्धा आला. कारण की दरवर्षी कसा असतो, आदल्या दिवशी हरतालिका असताना दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पा येते. पण यावर्षी काय माहिती नाही कशाबद्दल असं झालं, कारण की 14 तारखेलाच हरतालिकेचा उपवास आणि गणपती बाप्पा आगमन बी 14 तारखेलाच होणार आहे. मग त्या मी एक असंच यूट्यूबवरच एक रील बघितली होती मी मग, की हरतालिकेचा टायमिंग जो आहे सकाळी 9 ते 11पर्यंत का काय पूजेचं टायमिंग आहे, आणि तिथून मग 11:30पर्यंत आपण गणपती बाप्पा आणू शकतो असं आहे. आणि ज्याच्याकडे गणपती नाही आहे तर ते 9 ते 5 वाजेपर्यंत हरतालिकेची पूजा करू शकतात, असं मी त्या रीलमध्ये तर मग बघितलेलं होतं यूट्यूबलाच. तर आमच्याकडं तर गणपती असतो 10 दिवसाचा, लक्ष्मी असतात, सगळं काय आहे. तर बघू आता कसं जमेल तसं. आणि बाकी माझ्या नाही का शॉर्ट व्हिडिओचं काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्यावर व्ह्यूज ते चांगले असतात, कमेंट लाईक वगैरे शेअर वगैरे असतं. पण माझं मोठ्या चॅनलसाठी प्लीज मला सपोर्ट करा. माझा जर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा, कमेंट करून मला सांगत जा की काय प्रॉब्लेम आहे, काय जर त्यात हे वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की ताई तुमच्या व्हिडिओला असं असं शूट करा, तसं. कारण की आता मी हे एवढं आता तर गणपतीमध्ये माझे चांगले ब्लॉग पडतील, माझे फुल व्हिडिओला सुद्धा शॉर्ट व्हिडिओला सुद्धा. कसं आहे आता आपण राहणार घरामध्ये दोघे, मी आणि माझे हजबंड. आता ते तर जास्त बाहेर जात असतात कामामुळं ह्याच्यामुळं, आणि मी दिवसभर एकटी राहणार तर तो प्रश्न पडतो व्हिडिओ करायचा कुठला. तर त्याच्यासाठी जे आपलं काय असेल ते मी दाखवायचा प्रयत्न करते तुम्हाला माझ्या चॅनलवर. पण आता मला असं वाटायला लागलं की हळूहळू करत आपण थोडीफार बाहेरचे शूट करू, व्हिडिओज करू, घरातलं काय बाहेरच काय करून असं करून मी
अपलोड वगैरे करत जाणार आहे, तुम्हाला दाखवणार आहे जिथं कुठं मी बाहेर फिरायला वगैरे जाईन. आता श्रावणात बघू, आता लास्ट सोमवारच्या टायमाला असं विचार चालला आहे की कुठंतरी महादेवाच्या चांगल्या टेम्पलला म्हणजे मंदिरला वगैरे जाणार. जर जाणार असेल तर मी नक्की त्याचासुद्धा ब्लॉग करेन आणि यूट्यूबला सेंड करेन. बाकी तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की प्लीज मला कमेंट करून सांगा, लाईक करा, सबस्क्राईब करायला महत्त्व विसरू नका तुम्ही. प्लीज तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असं मला सपोर्ट करा, एवढी माझी तुम्हाला विनंती आहे. बाकी माझा ब्लॉग आजचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया असंच आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो पण बाय बाय, टेक केअर, स्वस्त राहा, मस्त राहा. भेटू नेक्स्ट ब्लॉगला. बाय बाय.